Hello guys, welcome back. So I am Sakshant and you are watching Vaidya Sakshant. So today we will be looking at the elbow joint which is also called as Kurpar Sandhi. तर आधी आपण याच्या टाईप्स बघून घेऊ. तर हा कोणत्या टाईपचा जॉईंट आहे तर रचनेनुसार हा कोर संधी आहे. त्याच्यानंतर गतीनुसार बहुचल संधी आहे कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या मुवमेंट्स प्रेझेंट असतात जे आपण पुढे बघू. त्याच्यानंतर मॉडर्न ॲस्पेक्टनुसार इट इज अ सायनोवियल जॉईंट ऑफ हिंज व्हरायटीचा जॉईंट आहे ज्याच्यामुळे हिंज कशी आपल्याला फक्त एवढ्या याच्यामध्ये मुवमेंट प्रोव्हाइड करते इथून तर इथपर्यंत त्याप्रमाणे. त्याच्यानंतर आर्टिक्युलर सर्फेसेस बघू. द जॉईंट इज फॉर्म बाय द आर्टिक्युलेशन ऑफ ह्युमरस अँड अप्पर एंड ऑफ अल्ना विथ द हेड ऑफ द रेडियस. तर जो एल्बो जॉईंट आहे हा सुपेरियर एल्बो जॉईंट अँड सुपेरियर रेडियलनार जॉईंट इज ऑल्सो कॉल्ड एज क्युबॉइडल जॉईंट. तर आपण डायग्राममध्ये बघू. तर हा जो एल्बो जॉईंट फॉर्म होत आहे आणि हा जो सुपेरियर रेडियलनार जॉईंट फॉर्म होत आहे या दोघांना मिळून काय म्हटलं जातं क्युबॉइडल जॉईंट कारण इथं क्युबॉइडल फोसा पण प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर अप्पर आर्टिक्युलर सर्फेसेस आर कॅपेच्युलम अँड ट्रॉक्लियम ऑफ ह्युमरस अँड लोअर आर्टिक्युलर सर्फेसेस आर फॉर्म बाय द जॉईंट ऑफ ट्रॉक्लियर नॉच ऑफ अल्ना अँड ट्रॉक्लियर ऑफ ह्युमरस अँड अप्पर surface of head of radius and capitulum of humerus. So this is basically means the capitulum structure जे की आर्टिक्युलेट होतं हेड ऑफ रेडियस सोबत. सो सी आर आणि दुसरं आहे आपलं ट्रॉक्लिया कशासोबत आर्टिक्युलेट होतं अल्ना सोबत. सो यू टी. सो दिस इज द सिम्पलेस्ट ट्रिक दॅट यू विल गेट. तर ते आर्टिक्युलेशन झाल्यानंतर आपण आता लिगामेंट्स बघू. तर सगळ्यात आधी आहे कॅप्सुलर लिगामेंट. जसं आपण आधीच्या जॉईंटमध्ये बघितलं की कॅप्सुलर लिगामेंट हे संपूर्ण आर्टिक्युलेटिंग सर्फेसला कव्हर करतं. इट इज अटॅच टू द सुपेरियरली टू द लोअर एंड ऑफ द रेडियस. तर आता जे लोअर एंड रेडियसचं तर त्याच्या सुपेरियरली पूर्ण कव्हर करतं कॅप्सुलर लिगामेंट आणि इन्फेरोमेडियली इट इज अटॅच टू द ट्रॉक्लियर नॉच ऑफ अल्ना एक्सेप्ट लॅटरली. तर लॅटरल साईडला सोडून सर्व जे अल्नारचे ट्रॉक्लियर नॉच आहे त्या पूर्ण नॉचला कव्हर करतं. त्याच्यानंतर इन्फेरोलॅटरली ॲन्युलर लिगामेंट ऑफ सुपेरियर रेडिओअल्नार जॉईंट. तर हा सुपेरियर रेडिओअल्नार जॉईंट आहे. ह्याच्या मोस्ट सुपेरियर रेडिओअल्नार जॉईंट आहे. तर याच्यात जो लिगामेंट प्रेझेंट आहे ॲन्युलर लिगामेंट त्याला हे अटॅच आहे. त्याच्यानंतर दोन टाईपचे लिगामेंट असतात, एक अँटेरियर लिगामेंट आणि एक पोस्टेरियर लिगामेंट. हे दोन सपोर्ट करतात कॅप्सूलला आणि हे जे पोस्टेरियर लिगामेंट आहे ते थिकनिंगचं काम करतं कॅप्सूलचं. त्याच्या फोर्थ नंबरचा लिगामेंट आहे अल्नार कोलॅटरल लिगामेंट. तर इट इज अ ट्रायंग्युलर इन शेप आणि अपेक्स इज अटॅच टू द मेडियल कोंडाईल ऑफ ह्युमरस. तो मेडियल कोंडाईल ऑफ ह्युमरसला प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर आपण बघू की द बेस इज अटॅच टू द अल्ना. द लिगामेंट क्रॉस्ड बाय द अल्नार नर्वला क्रॉस करतो. त्याच्यानंतर आपण बघू फिफ्थ लिगामेंट विच इज रेडियल कोलॅटरल लिगामेंट और लॅटरल लिगामेंट. So it is a fan-shaped ligament extending from the lateral epicondyle to the annular ligament which is present on superior radioulnar joint. It gives origin to the supinator muscle and extensor carpi radialis brevis. तर आता आपण रिलेशन्स बघू जॉईंट्सचे. तर अँटेरियरली जो फॉर्म होतो तो ब्रॅकियालिस, बायसेप ब्रॅकाय, मेडियन नर्व आणि ब्रॅकियल आर्टरी या चार स्ट्रक्चर जे अँटेरियरली प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर पोस्टेरियरली अँकोनियस मसल आणि ट्रायसेप ब्रॅकाय मसल, मेडियली अर्नार नर्व, फ्लेक्झर कार्पी अल्नारेस, कॉमन फ्लेक्झर्स जे मसल्स आहेत त्यांचं रिलेशन आहे. आणि लॅटरली काय आहे सुपिनेटर मसल, एक्सटेन्सर कार्पी रेडियालिस ब्रेविस जे आपण वरती बघितलं त्या टाईपचं. तर हे डायग्राम आहे जॉईंटची. मेडियल आणि लॅटरल ॲस्पेक्ट सांगितलं आहे जॉईंट्सचा, कोणते कोणते मसल हे जॉईंट कॅप्सूल प्रेझेंट आहे ज्याला आपण आता कॅप्सुलर लिगामेंट बोललो. त्याच्यानंतर हे ॲन्युलर लिगामेंट आहे जे सुपेरियर रेडिओअल्नार जॉईंटला प्रेझेंट आहे. हे अल्नार कोलॅटरल लिगामेंट आहे आणि हे रेडियल कोलॅटरल लिगामेंट आहे. त्याच्यानंतर आपण ब्लड सप्लाय बघू. तर अल्नार आर्टरी, रेडियल आर्टरी आणि मस्क्युलर क्युटेनियस आर्टरी या तीन आर्टरीजने ब्लड सप्लाय केला जातो. नर्व सप्लाय पण सेम, अल्नार नर्व, रेडियल नर्व, मेडियन नर्व एक प्रेझेंट राहते. त्याच्यानंतर मस्क्युलर क्युटेनियस नर्व. त्याच्यानंतर मुवमेंट्स बघू. तर फ्लेक्झर जे आहे ते 140 डिग्रीजपर्यंत होतं आणि कशामुळे होतं ब्रॅकियालिस मसल, बायसेप ब्रॅकाय आणि ब्रॅकिओ रेडियालिस बी क्यूबने. त्याच्यानंतर एक्सटेन्शन इज ब्राउड बाय ट्रायसेप ब्रॅकाय आणि एन्कोनियस. त्याच्यानंतर क्लिनिकल ॲनाटॉमीकडे आपण जाऊ. तर द डिस्टेन्शन ऑफ एल्बो जॉईंट बाय द इफ्युजन ऑकर्स पोस्टेरियरली बिकॉज ऑफ द वीक कॅप्सुलर लिगामेंट.
तर पोस्टेरियरली जे ते वीक कॅप्सुलर लिगामेंट प्रेझेंट आहे त्याच्यामुळे डिटेन्शन होतं, म्हणजे मोर दॅन द लेवल जो आपला आर्म फ्लेक्स होतो तेव्हा त्याच्यामुळे काय होतं, डिटेन्शन ऑफ एल्बो. द जॉईन इज अस्पायर्ड बाय इन्सर्टिंग अ निडल ऑन पोस्टेरियो लॅटरल साइड. पोस्टेरियो लॅटरल साईडला ॲस्पिरेशन केलं जातं बाय इन्सर्टिंग अ निडल. त्याच्यानंतर डिस्लोकेशन ऑफ एल्बो इज ऑल्सो कॉमन, ऑफन असोसिएटेड विथ द फ्रॅक्चर ऑफ कोरोनॉइड प्रोसेस. जे आपली कोरोनॉइड प्रोसेस आहे त्याच्या फ्रॅक्चरसोबत असोसिएट होतं डिस्लोकेशन ऑफ एल्बो. त्याच्यानंतर टेनिस एल्बो सांगितलं आहे, ऑकर्स इन टेनिस प्लेयर ज्यांना एल्बो जॉईंटचा फार उपयोग करावा लागतो. तर त्यांचे क्लिनिकल कंडिशन कॅरेक्टराइज्ड बाय पेन अँड टेंडरनेस ओव्हर द लॅटरल इपिकॉन्डाइल ऑफ ह्युमरस. ह्युमरसचं जे लॅटरल इपिकॉन्डाइल आहे त्या साईडला टेंडरनेस वाटतं आणि पेन पण फॉर्म होतं, विच इज अपडेट प्रोनेशन होतं. त्याच्यानंतर गॉल्फर्स एल्बो, इट इज अ मायक्रो ट्रॉमा ऑफ द मेडियल कॉन्डाइल ऑफ ह्युमरस, ऑकरली कॉमन इन गोल्फ प्लेअर. गोल्फ प्लेअरमध्ये हे मोस्टली कॉमन होतं म्हणून याला गॉल्फर्स एल्बो म्हणतात. त्याच्यानंतर स्टुडंट्स किंवा मायनर्स एल्बो, इट इज कॅरेक्टराइज्ड बाय राउंड फ्लॅशिनेटिंग पेनफुल स्वेलिंग ओव्हर द olecranon fossa or olecranon process. The student during the lecture support their head for sleeping. तर तेव्हा स्टुडंट्सला मोस्टली होतं म्हणून त्याला स्टुडंट्स एल्बो म्हटलेलं आहे. हा एक्सरेचा फॉर्म आहे जो की आपल्याला स्पॉटिंगमध्ये विचारला जाऊ शकतो. विच टाईप ऑफ जॉईंट इट इज, सो इट इज अन एल्बो जॉईंट. सो थँक यू फॉर लिसनिंग द लेक्चर. या नोट्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. या सर्व डिजिटल नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. थँक्यू.